महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशनचा संप आहे। कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करण्याची मागणी आहे। केंद्र सरकारने नवीन 4 श्रमसंहिता अंमलबजावणी करण्याच्या घेतल्याच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी कराड येथील प्रशासकीय कार्यालयावर महाराष्ट्र सेल्स अँड मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन मोर्चा काढत तहसीलदारांना मागण्यांचं निवेदन दिलं। केंद्रीय कामगार संघटना, अखिल भारतीय फेडरेशन आणि स्वतंत्र क्षेत्रीय संघटनांच्या आजच्या 1 दिवसीय देशव्यापी संपात सहभागी होत 4 कामगार विरोधी श्रमसंहिता रद्द करण्याची ही मागणी करण्यात आलेली आहे। हे आंदोलन आम्ही आता जे सरकारने नवीन कामगार कायदे अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे कामगार कायदे पूर्ण रद्द व्हावेत यासाठी आमचा हा संप आहे 1 दिवसाचा। दुसरी गोष्ट, हे कामगार कायदे पूर्ण कामगार वर्गाला खूप हानिकारक आहेत आणि मालक वर्गाच्या बाजूने आहेत। तर ह्या सर्वांच्या विरोधासाठी आपला हा 1 दिवसाचा संप आहे। हा संप आपला ऑल ओव्हर महाराष्ट्र आहे। केंद्र सरकारच्या कामगार धोरणांविरोधात संप आहे। नाशिकमध्ये गोल्फ मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत हा मोर्चा काढण्यात आलाय। आज 12 फेब्रुवारी रोजी भारतामध्ये देशव्यापी संप कामगार कृती समितीच्या वतीने पुकारलेला आहे। मागच्या 5 वर्षांपूर्वी केंद्र सरकारकडून मागचे जे 29 कामगार कायदे होते ते सगळे रद्द करून 4 नवीन श्रमसंहिता लागू करण्यात आल्या। या पूर्णपणे भांडवलदार जे अतिश्रीमंत लोक आहेत त्यांच्यासाठी त्यांच्या धार्जिन्या जे आहेत ते कायदे या ठिकाणी करण्यात आले। जास्त जो शोषण आहे कामगाराचा तो अजून वाढवण्याचे हे सगळे तरतुदी होते। हे 4 लेबर कोड तात्काळ रद्द करून जे आधीचे कायदे होते ते कार्यान्वित करावे या मागणीसाठी हा मोर्चा प्रामुख्याने आम्ही काढतोय। तर अहिल्यानगरमध्ये अन्न औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली। अंगणवाडी आहाराच्या 150 गोण्यांचा साठा गोदामात सापडलाय। आहाराचा साठा शासनाचा की काळा बाजार आहे असा सवाल उपस्थित होतोय। प्रशासनाने नमुने पाठवलेत, तपासणीसाठी हे नमुने पाठवण्यात आलेले आहेत। नगर पुणे महामार्गावरील संबंधित गोदामात हा छापा टाकण्यात आला असता पोषण आहाराच्या तब्बल 150 गोण्या आढळून आल्या असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त गौरव जगताप यांनी दिली आहे। आमचा जो अन्न औषध प्रशासन अंतर्गत जो परवाना लागतो त्या ठिकाणी तो आढळून आलेला नाहीये आणि त्यांचा जो आम्ही जबाब घेतलाय त्यानुसार ॲनिमल फीडसाठी आम्ही तो कटिंग करून तो पुढे पाठवणार आहे असं त्यांनी सांगितलं। तपास चालू आहे। त्या अंतर्गत अन्न सुरक्षा मानदंड कायद्यानुसार जी काही कारवाई असेल सेक्शन अंतर्गत उल्लंघनासाठी ती घेण्यात येईल। सदरच्या पेढीचे नाव श्री प्रकाश शांतीलाल भळगट यांच्या यांचे असून सदर शेडमध्ये ते हे सदरचे पॅकेट फोडण्याचे वगैरे काम चालू असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आलेले आहे। तथापि सदरचे पॅकेट कुठून आले आणि ह्या पुढील तपास करण्याचे योग्य ते आदेश श्री बडे यांना दिलेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।